धावडा बसस्थानक परिसर आज एका भीषण अपघाताने अक्षरशः आदळून गेला आहे। भरधाव वेगाने धावणाऱ्या आयशर वाहनाने ऑटोला वाचवण्याच्या प्रयत्नात थेट महावितरणाच्या विद्युत डीपीला जोरदार धडक दिली आहे। धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण परिसरात घबराट पसरली। या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाले तर डीपी जवळ उभे असलेले दोन नागरिक अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने मृत्यूच्या दारातून परतले। नेमकं काय घडलंय पाहूया या विशेष रिपोर्टमधनं। भोकरदन तालुक्यातील धावडा बसस्थानक परिसरात गुरुवारी दुपारी हा थरारक अपघात घडला आहे। MH195757 क्रमांकाचे आयशर वाहन भरधाव वेगाने बसस्थानकाच्या दिशेने येत होते। त्याचवेळी समोर अचानक एक ऑटो आल्याने चालकाने वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि आयशर थेट महावितरणाच्या विद्युत डीपीवर जाऊन आदळलेत। धडकेचा जोर इतका भीषण होता की आयशरच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। या अपघातात चालक आणि मालक सुभाष पाटील तसेच किन्नर रवींद्र आंबेकर गंभीर जखमी झालेत। स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना बाहेर काढून अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेत। त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघाताच्या वेळी विद्युत डीपी जवळ दोन नागरिक उभे होते, मात्र धडक होण्याच्या काही क्षणापूर्वीच ते बाजूला झाल्याने त्यांचे प्राण वाचलेत, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती। अपघातामुळे विद्युत डीपीचे मोठे नुकसान झालेत। संभाव्य विद्युत दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत आणि वीज पुरवठा बंद केला। त्यांच्या तत्परतेमुळे आणखी मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच पारत पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। पंचनामा करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। दरम्यान या अपघातानंतर धावडा बसस्थानक परिसरात स्पीड ब्रेकर, वेग मर्यादा फलक आणि कडक वाहतूक नियंत्रणाची मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे। सुदैवाने नागरिकांचे धाडस, महावितरण कर्मचाऱ्यांची तत्परता आणि प्रशासनाच्या जलद प्रतिसादामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र हा अपघात वाहतूक सुरक्षेचा गंभीर इशारा ठरला आहे। प्रशासनाने यापुढे ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे।